मॉर्निंग लास्ट लेक्चरला आपण बॅलन्स स्टडी करत होतो. बॅलन्स मध्ये आपण बॅलन्सची डेफिनेशन बघितली होती. बॅलन्स कशाला म्हणतात आपण एखाद्या दिलेल्या एलिमेंटच्या आयटमला किती हायड्रोजन आयटम अटॅच होतात किंवा किती युनिव्हॅलेंट आयटम अटॅच होतात त्याला आपण बॅलन्स असं म्हणत असतो. ओके, म्हणजे लक्षात घ्या समजा हा क्लोरीन आपण इथे घेतला त्याला एक हायड्रोजन आयटम कंबाईन होत असेल तर याची बॅलन्स 1 असणार आहे. आणि हा क्लोरीन आहे त्याला युनिव्हॅलेंट आयटम, आता हा सोडियम आपला काय युनिव्हॅलेंट आयटम आहे, हा याला कंबाईन होत असेल तर मॉलिक्युलर NaCl मिळेल, याची बॅलन्स आपली 1 असणार आहे. चला ठीक आहे, अशा रीतीने दिलेल्या एलिमेंटच्या आयटमला किती हायड्रोजन आयटम किंवा दुसरे किती युनिव्हॅलेंट आयटम कंबाईन होत असतात त्यालाच आपण काय म्हणत असतो बॅलन्स असं म्हणतो. चला समजा तुम्ही इथे घेतला असेल कार्बन, आता कार्बनला हा कार्बन एलिमेंटचा आयटम आहे, कार्बन आपण घेतलेला आहे इतर एलिमेंट त्याला किती हायड्रोजन आयटम समजा 4 हायड्रोजन आयटम याला कंबाईन झाले ते आपल्याला काय म्हणणार आहे CH4. ओके, जे कार्बनला किती हायड्रोजन कंबाईन होतात मॅक्सिमम 4 होऊ शकतात, म्हणून कार्बनची बॅलन्स आपली किती आहे 4 आहे लक्षात. ओके, म्हणजे दिलेल्या एलिमेंटला किती हायड्रोजन आयटम कंबाईन होतात त्याला आपण काय म्हणत असतो बॅलन्स असं म्हणत असतो. किंवा ह्याच कार्बनला समजा आता तुम्ही क्लोरीन घेतला असेल समजा 4 क्लोरीन, क्लोरीन सुद्धा आपला युनिव्हॅलेंट आयटम आहे, हा युनिव्हॅलेंट आहे, याची बॅलन्स 1 आहे लक्षात घ्या. आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे, ऑक्टेट कंप्लीट करायला क्लोरीनला किती इलेक्ट्रॉन्स कमी आहे 1 कमी आहे, त्यामुळे हा युनिव्हॅलेंट आयटम आहे, याची बॅलन्स 1 आहे. हा कार्बनची बॅलन्स आपली 4 आहे, त्यामुळे असले 4 युनिव्हॅलेंट क्लोरीन आयटम त्या कार्बनला कंबाईन ना त्यावेळी काय मिळणार आहे आपल्याला CCl4. ओके, म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड मिळेल. लक्षात का जे दिलेल्या एलिमेंटला किती हायड्रोजन आयटम किंवा किती युनिव्हॅलेंट आयटम कंबाईन होत असतात त्यालाच आपण काय म्हणणार आहे बॅलन्स असतो. ओके, लक्षात आहे. आता मग ही जी बॅलन्स आहे या बॅलन्स व्हेरिएशन आपल्या पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये हे कसं होतं लक्षात घ्या. हे आपल्याला आता बघायचं. बॅलन्स बघा पहिल्यांदा व्हेरिएशन इन पिरियड. आता पिरियड मध्ये बॅलन्सचं व्हेरिएशन कसं होतं हे आपल्याला बघायचं. कसं व्हॅरी होत जातो बॅलन्स बघा. इन पिरियड अक्रॉस द पिरियड, पिरियड मध्ये अक्रॉस द पिरियड balance with respect to hydrogen and chlorine. आम्ही काय म्हटलं पिरियड मध्ये अक्रॉस द पिरियड बॅलन्स विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन अँड क्लोरीन. म्हणजे हायड्रोजन पासून पहिला एलिमेंट आपला पिरियोडिक टेबल मधला हायड्रोजन आहे आणि त्यानंतर परत तिकडे क्लोरीन आहे लक्षात घ्या. ते 17 ग्रुप मध्ये हायड्रोजन टू क्लोरीन आपण ओके व्हेरिएशन स्टडी करणार आहे लक्षात आहे. अक्रॉस द पिरियड बॅलन्स विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन अँड क्लोरीन increases from 1 to 4. ओके, ठीक आहे. म्हणजे 1 to 4 काय होणार आहे इनक्रीज होणार. इंक्रीजेस फ्रॉम 1 to 4 and then decreases from 4 to 0. ओके, हे लक्षात ठेवा. पिरियड मध्ये विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन अँड क्लोरीन बॅलन्स आपली 1 to 4 इनक्रीज होत आहे आणि त्याच्यानंतर डिक्रीज होत आहे 4 to 0 परत डिक्रीज होत आहे लक्षात घ्या. म्हणजे 1 ते 4 वाढत जाणार आहे आणि 4 पासून परत 0 होत जाणार. ओके, लक्षात घ्या. आता पिरियड मध्ये आपण एक पिरियड घेऊन बघूया. समजा आपण सेकंड पिरियड जर घेतला असेल
पिरियड नंबर सेकंड. पिरियड आपल्या आता काय आहे हॉरिझॉन्टल लाईन. पिरियड 2 आपण घेऊया. पिरियड 2 मधले एलिमेंट्स. आता फर्स्ट ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुप याच्यामध्ये कोण आहे सांगा. पहिला आपला लिथियम आहे इथं. परत सेकंड ग्रुप घेतला आपण. सेकंड ग्रुप मध्ये कोण आहे बेरिलियम आहे. त्यानंतर आता 3 to 12 आपला कुठला ब्लॉक एंड आहे डी ब्लॉक. त्यामुळे तो थर्ड ग्रुप मध्ये आता एलिमेंट येणार नाही आपल्या इथं सध्या पिरियड मध्ये. सेकंड पिरियड मध्ये आता लिथियम बेरिलियम. त्यानंतर आता पिरियड 2 जो आहे तो डायरेक्ट पुढे जाणार आहे 13 ग्रुपला जाणार आहे सध्या. पिरियड 2 मध्ये पहिल्या ग्रुप मध्ये लिथियम असणार आहे. सेकंड ग्रुप मध्ये बेरिलियम असणार आहे. तर आता पिरियड 2 मध्ये आता डायरेक्ट 13 ग्रुप मध्ये 13 ग्रुप इथं कुठला एलिमेंट असणार आहे. पहिला आपला कोण असेल सांगा बोरॉन. त्यानंतर 14 ग्रुप घ्या. 14 ग्रुपला कोण असणार आहे कार्बन. ओके. त्यानंतर 15 ग्रुप घ्या. कोण येणार नायट्रोजन. ओके. त्यानंतर 16 ग्रुप ऑक्सिजन. 17 ग्रुप कोण असणार आहे आपला फ्लोरीन. आणि 18 ग्रुप मध्ये कोण असेल नोबल गॅसेस. इथं आपला असेल न्यूऑन असेल. ओके. अशा पद्धतीने आपले हे सेकंड ग्रुप मध्ये सगळे एलिमेंट आपण आता इथे घेतलेले आहेत. सॉरी पिरियड सेकंड मध्ये सेकंड पिरियड मध्ये सेकंड पिरियड मध्ये सगळे एलिमेंट आपण घेतलेले आहेत. आता याचा एटॉमिक नंबर आपला किती आहे 3 आहे. इथं 4 आहे एटॉमिक नंबर याचा. याचा 5 आहे. इथं 6 एटॉमिक नंबर आहे. इथं 7 आहे. याचा 8 आहे. याचा 9 आहे. याचा एटॉमिक नंबर आपला 10 आहे. ओके. आता मग लक्षात घ्या इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेशन द्या तुम्ही सगळ्यांचं. एटॉमिक नंबर आपण लिहिले. इथं काय आहे ना सांगा 1s2 2s2 1. ओके. इथे एकच इलेक्ट्रॉन वाढलाय. इथे काय नाव सांगा 1s2 2s2 येणार. ओके. परत इथं काय ना सांगा 1s2 ओके 2s2 इथं आता पी ब्लॉक मध्ये 13 ग्रुप आपला पी ब्लॉक मध्ये जात आहे 2p1 येणार. परत इथं बघा कार्बनला कसं येणार 1s2 2s2 2p2 होणार. ओके. कार्बन नंतर पुढचा एलिमेंट कुठला आहे नायट्रोजन. नायट्रोजनला ते एटॉमिक नंबर 70. मग त्यासाठी 1s2 2s2 2p3 होणार आहे. ओके. ऑप्शन साठी 1s2 2s2 2p4. परत इथे घ्या 1s2 2s2 2p5. परत इथं 1s2 2s2 2p6. ओके. अशा पद्धतीने ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण सगळ्या एलिमेंटचं लिहिलेलं आहे पिरियड सेकंड मध्ये. आता सगळ्यांच्या आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत आपल्याला बघायचं. इथं लिथियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत आपले 1 आहे. इथं बेरिलियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर 1 इलेक्ट्रॉन आहे 2 इलेक्ट्रॉन. ओके. इथे किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. इथं ऑर्बिटल बोरॉन मध्ये 2s2 काय 2p1 किती आहे सांगा. मग इथं 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं बघा किती आहे 2s2 2p2. इथं आउटर मोस्ट सेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं बघा आउटर मोस्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 5 इलेक्ट्रॉन्स. इथे किती आहे सांगा 6 इलेक्ट्रॉन.
इथे किती 7 इलेक्ट्रॉन्स, इथे ऑक्टेट कमी आहे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ऑटोमोस्ट सेल मध्ये. आता लक्षात घ्या, तर व्हॅलन्स जी असणार आहे ती आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन वरती डिपेंड असणार आहे. आता मग बघा इथली जी व्हॅलन्स असणार आहे आपली, तर व्हॅलन्स म्हणजे कंबाइनिंग कॅपॅसिटी ही आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन वरती डिपेंड असणार आहे. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बघा इथे व्हॅलन्स सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याची व्हॅलन्स काय असणार आपली 1 असणार, याची व्हॅलन्स 2 असणार, याची व्हॅलन्स 3. आउटरमोस्ट सेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन 3 व्हॅलन्स, इथे व्हॅलन्स 4 असणार. ओके, आता 4 पेक्षा जास्त व्हॅलन्स सेल मध्ये किंवा आउटरमोस्ट सेल मध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर काय करायचं, 8 मधून ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस करायचं. बघा आपण काय म्हटलं, व्हॅलन्स मध्ये आउटरमोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन्स, मग आउटरमोस्ट सेल मधले इलेक्ट्रॉन हे 4 पेक्षा जास्त असतील तर काय करायचं, व्हॅलन्स काढण्यासाठी 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स करायचं. मग मला सांगा इथं पर्यंत 4 आहे, इथं आता किती आहेत, नायट्रोजन मध्ये आउटरमोस्ट सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे आता याची बॅलन्स करायला तर काय फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता इथं 8 मायनस किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, 5 आहेत. किती आलं सांगा मग त्या ठिकाणी, आता इथं 8 मायनस 5 किती झालं आपलं 3 झालं, तिथं व्हॅलन्स आपली 3 आले. हे इथं करा 8 मायनस किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 6 आहेत, 8 मायनस 6 किती झालं इथं 2 झालं. परत इथं बघा 8 मायनस 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहे. ओके, किती आलं 1. आणि इथं काय करणार तुम्ही 8 मायनस 8 किती आलं इथं 0. लक्षात आहे, म्हणजे लक्षात घ्या व्हॅलन्स आपली कसं झाले बघा, इथे किती आहे 1 आहे, इथं परत 2, त्यानंतर इथे किती आहे 3 आहे, त्यानंतर 4 नंतर काय झालंय बघा परत कमी झालंय 3 झालंय, त्यानंतर परत 2, त्यानंतर परत 1, त्यानंतर 0. लक्षात तिथं व्हॅलन्स आपली 1 to 4 वाढत जाणार आणि परत 4 to 0 काय होणार डिक्रीज होणार. इथं आपण सेंटेन्स इथं सांगितलंच आहे, अक्रॉस द पिरियड मध्ये काय होते, व्हॅलन्स विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन अँड क्लोरीन 1 to 4 वाढते, 1 ते 4 वाढत झाली आणि नंतर काय म्हणतात डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0, नंतर 4 to 0 काय म्हणतात डिक्रीज होणार. लक्षात की असं व्हेरिएशन असणार आहे पिरियड मध्ये, 1 ते 4 वाढणं परत 4 ते 0 डिक्रीज होत असते. म्हणजे लक्षात घ्या एखाद्या दिलेल्या एलिमेंटला म्हणजे मॅक्सिमम 4 दुसरे एलिमेंट इथे ऍड होऊ शकतात, नंतर व्हॅलन्स आपली कमी कमी होत जाऊ शकते. लक्षात की लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता त्यानंतर मग ही जी व्हॅलन्स आहे, आता लिथियम जर घेतला असेल, लिथियमला दुसरा एकच युनिव्हॅलेंट ऍटम अटॅच होणार, म्हणजे लिथियम LiH किंवा LiCl. ओके, बेरिलियम घेतला तर BH2 दोन हायड्रोजन कंबाईन होतील, किंवा इक्विव्हॅलेंट आयटम जर घेतला असेल तुम्ही तर इथे काय म्हणतात BCl. ओके, लक्षात होतं अशा पद्धतीने 2 हायड्रोजन किंवा 2 इक्विव्हॅलेंट आयटम अटॅच होणार. इथे काय होणार आहे BH3 किंवा काय म्हणतात ओके BCl. ओके, लक्षात अशा पद्धतीने ही व्हॅलन्स व्हॅल्यू होत जाते. लक्षात घ्या व्हॅलन्स मध्ये काय एखाद्या दिलेल्या आयटमला किती हायड्रोजन आयटम अटॅच होतात किंवा किती इक्विव्हॅलेंट आयटम अटॅच होत असतात त्याला आपण व्हॅलन्स असं म्हणत असतो. आणि त्याचं पिरियड मध्ये व्हेरिएशन कसं आहे 1 to 4 इनक्रीज होणार आणि नंतर 4 to 0 डिक्रीज होणार. लक्षात आता त्यानंतर व्हेरिएशन आपण जे बघणार आहे ते आता ग्रुपमध्ये व्हेरिएशन कसं होतं ते आपल्याला बघायचं. Balance variation in group.
त्या ग्रुप मध्ये व्हेरिएशन कसं होतं ते आपल्याला बघायचं. ग्रुप मध्ये बघा काय पण म्हणणार डाउन दी ग्रुप किंवा इन ग्रुप म्हणणार आहे आपण. इन ग्रुप element present in the same group, element present in the same group shows same number of valence electrons. Shows same number of valence electrons. Okay, element present in the same group shows same number of valence electrons. ते एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट असणारे जे इलेमेंट आहे त्यांच्यामध्ये असणारे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा काय असणार आहे सेम असणार. ओके, therefore elements present in the same group shows same number of same valence. Therefore element present in same group shows same valence. Okay, hence there is no variation. Hence there is no variation of valence. Hence there is no variation of valence down the group. Okay, हे लक्षात ठेवायचं. ग्रुप मध्ये काय होत असतं, एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट असणारे इलेमेंट्स यांच्यामध्ये सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असतील तर एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट असलेल्या इलेमेंट्स ची व्हॅलेन्स सुद्धा सेम असणार. मग व्हॅलेन्स सेम राहत असेल तर डाउन दी ग्रुप ओके व्हॅलेन्स मध्ये कुठलाही व्हेरिएशन होत नाही. लक्षात ओके, म्हणजे तुम्ही आता फर्स्ट ग्रुप जर घेतला असेल, फर्स्ट ग्रुप 1 आपण घेतला असेल, त्याच्यामध्ये इलेमेंट बघा लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि फ्रान्सियम हे आपले इलेमेंट्स आहेत. ओके, ह्या सगळ्या इलेमेंटच्या आउटर मोस्ट सेल मध्ये आपला एकच इलेक्ट्रॉन आहे. लक्षात घ्या, म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन एकच आहे. एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या इलेमेंटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असतील, ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. लक्षात घ्या, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असतील तर त्या इलेमेंटची व्हॅलेन्स त्या ग्रुप मध्ये असणाऱ्या सगळ्या इलेमेंटची व्हॅलेन्स सेम असते. देअरफॉर इलेमेंट प्रेझेंट इन सेम ग्रुप शोज सेम व्हॅलेन्स. एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या इलेमेंटची व्हॅलेन्स सेम असते. लक्षात घ्या, म्हणजे फर्स्ट ग्रुप मधील सगळ्या इलेमेंटच्या व्हॅलेन्स सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, म्हणून सगळ्या इलेमेंटची व्हॅलेन्स आपली एक असणार आहे. लक्षात घ्या, ओके. त्यामुळे डाउन दी ग्रुप कुठलंही व्हेरिएशन ग्रुप मध्ये होत नाही. लक्षात घ्या, ओके. व्हेरिएशन आपलं सेम राहत असतं. ओके, कुठलाही चेंज होणार नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट आता आपण पुढे बोलणार आहे आता व्हॅलेन्स नंतर ऑक्सिडेशन स्टेट.
ऑक्सिडेशन स्टेट. आता ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याला आपण आणखी ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिडेशन नंबर. ओके. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असतं बघा. ऑक्सिडेशन state of atom. Oxidation state of atom. Oxidation state of atom in the molecule. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय असतं. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एटम इन द मॉलिक्यूल is defined as a numerical charge acquired by its atoms. Numerical charge acquired by its atoms. Numerical charge acquired by its atoms in the molecule. Based on electronegativity. Based on electronegativity, consideration of other atoms. In the molecule. ओके. याला काय म्हणायचं. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिडेशन नंबर. एखाद्या मॉलिक्यूल मधील ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल तर त्या मॉलिक्यूल मधील एखाद्या ऍटम वरती किती न्यूमेरिकल चार्ज येतो. न्यूमेरिकल चार्ज म्हणजे 1 प्लस चार्ज असेल, 2 प्लस चार्ज असेल. ओके. आणि ही कसा करणार तो बेस्ड ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडरेशन ऑफ other atoms in the molecule. म्हणजे मॉलिक्यूल मध्ये दुसऱ्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडर करून दुसऱ्या ऍटम वरती किती न्यूमेरिकल चार्ज येतो, किती चार्ज येतो त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो. ओके. काय म्हटलं बघा आपण. एखाद्या मॉलिक्यूल मधील ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय. त्या मॉलिक्यूल मधील ऍटम वरती किती न्यूमेरिकल चार्ज येणार, किती चार्ज येणार म्हणजे 1 मायनस येणार, 1 प्लस येणार. हे कशावर डिपेंड असणार आहे. दुसऱ्या ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू कन्सिडर करून आपण तो चार्ज इथं त्या मॉलिक्यूल वरती देणार आहे. आता मग एक्झाम्पल आपण घेऊया. समजा आपण इथे घेतलं OF2 मॉलिक्यूल असेल. आता ह्या OF2 मॉलिक्यूल मध्ये आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे दोन एलिमेंट प्रेझेंट आहेत ह्या मॉलिक्यूल मध्ये. एक ऑक्सिजनचा आयटम आहे, 2 फ्लोरीनचे आयटम्स प्रेझेंट आहेत. आता दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक कोणा जास्त आहे आपली. ओके. OF2 मॉलिक्यूल फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे लक्षात घ्या ऑक्सिजन पेक्षा. कारण का फ्लोरीन 17 ग्रुप मध्ये, ऑक्सिजन आपला 16 ग्रुप मध्ये. त्यामुळे ते दोन्ही एकाच पिरियड मधले एलिमेंट्स आहेत, सेकंड पिरियड मधले. त्यामुळे पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिटी आपली काय होते इन्क्रीज होते. फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे ऑक्सिजन पेक्षा. ओके. आपला न्यूमेरिकल चार्ज जो एटम वरती येणार आहे तो कसा काढायचा. दुसऱ्या एटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कन्सिडर करून काढायचा लक्षात घ्या. त्यामुळे आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन ह्या दोघांच्या मध्ये कोण मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह येणार. फ्लोरीन. ओके. त्यामुळे इथे काय म्हणणार मी फ्लोरीन इज
more electronegative, fluorine is more electronegative than oxygen. ओके, ऑक्सिजन पेक्षा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त आहे. ओके, त्यामुळे काय होणार बघा, फ्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज येणार, ज्याची इलेक्ट्रॉन जास्त त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. मग लक्षात घ्या, इथं आता OF2 मॉलिक्यूल आहे, इथं फ्लोरीन आहे. फ्लोरीन वरती कसं होणार बघा, मग फ्लोरीन वरती चार्ज काय येणार आपला -1. फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आपली -1 आहे. फ्लोरीन हॅज ऑक्सिडेशन स्टेट -1 आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार मग +2 होणार आहे. मग हे असं का म्हटलं असं तुम्ही, तर लक्षात घ्या, फ्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त आहे. फ्लोरीनचे ऍटम किती आपले 2 आहेत, OF2 आहे, ऑक्सिजनचा एकच ऍटम आहे. मग मला सांगा, एका फ्लोरीन वरती चार्ज कुठला आलाय 1-. दोन फ्लोरीन वरती चार्ज काय आलाय 2-. F2 जर तुम्ही घेतला असेल तर एका फ्लोरीनचे -1, तर दोन फ्लोरीनचे किती येणार -2 येणार असतात. मग मॉलिक्यूल कुठलाही मॉलिक्यूल घेतला तर हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो लक्षात घ्या. मग F2 चा -2 झाला तर राहिला कोणता ऑक्सिजन, ऑक्सिजन वरती काय असणार +2 असणार, +2 -2 असेल तर OF2 न्यूट्रल होणार. त्यामुळे ऑक्सिजनचा काय येणार आपला +2 येणार आणि फ्लोरीनचा -1. एका फ्लोरीन ऍटमचा -1, दोन फ्लोरीनचा काय येणार -2 येणार लक्षात घ्या. त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट आपली ही आपली फ्लोरीनची -1 येणार, ऑक्सिजनची +2 येणार. इलेक्ट्रॉनिक कन्सिडरेशन करून ज्याची इलेक्ट्रॉन जे असतात त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, एक फ्लोरीनचा आयटम -1, दोन फ्लोरीनचा आयटम -2. ओके, त्यामुळे ही -2 झाला तर ऑक्सिजनची काय येणार आहे +2. ओके, न्यूट्रल करण्यासाठी लक्षात. आता मग दुसरा, ओके, दुसरा आता कसा येणार आहे बघा, त्याच्यामध्ये सेकंड आपण इथे घेतला Na2O मॉलिक्यूल घेतला असेल. Na2O मॉलिक्यूल, Na2 म्हणजे काय, सोडियम ऑक्साइड आहे. आता सोडियम आणि ऑक्सिजन हे दोन एटम्स आपले प्रेझेंट आहेत. दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन कोणाचे जास्त आहे हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे. कारण का ऑक्सिडेशन स्टेटची डेफिनेशनच काय सांगते आपली, numerical charge acquired by its atoms in the molecule based on electronic consideration of other atoms in the molecule. मॉलिक्यूल मध्ये दुसऱ्या ऍटमची इलेक्ट्रॉनिक कन्सिडरेशन करून त्या ऍटम वरती किती न्यूमेरिकल चार्ज येतो ते बघायचं. आता मग Na2 मॉलिक्यूल मध्ये कोण आहे बघा, सोडियमचा ऍटम आहे, ऑक्सिजनचा ऍटम आहे. सोडियम आणि ऑक्सिजन दोघांच्या मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण येणार, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. कारण का ऑक्सिजन नॉन मेटल आहे, नॉन मेटल हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. मग लक्षात घ्या, ऑक्सिजन इथे काय आपला ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. Oxygen is more electronegative than sodium. Okay, sodium atom पेक्षा ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग मला सांगा, ऑक्सिजन जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ऑक्सिजन वरती चार्ज कुठला येणार मायनस. सोडियमचे ऍटम किती आहेत इथं, Na2 मध्ये सोडियमचे ऍटम 2 आहेत, ऑक्सिजनचा एकच आहे. मग मला सांगा, ऑक्सिजन वरती चार्ज इथं -2 येणार आणि सोडियम, एका सोडियम वरती किती येणार +1. दोन सोडियमचा काय येणार, दोन सोडियमचा काय येणार आहे +2. एका सोडियम वरती +1 चार्ज आहे, दोन सोडियम वरती +2 येणार आणि ऑक्सिजन वरती -2. हे -2 +2 काय होणार आपले न्यूट्रल होणार असतात. ओके, मॉलिक्यूल आपला न्यूट्रल आला पाहिजे. ऑक्सिजनची -2 येणार आणि सोडियमची +1, एका सोडियमची +1 येणार, दोन सोडियमची +2. लक्षात. त्यामुळे सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार आहे +1 आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय येणार आहे -2. आता ही इलेक्ट्रॉनिक कन्सिडरेशन करून ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर काढला जातो. आता तुम्ही रिडॉक्स रिएक्शन ह्या टॉपिक मध्ये आपण इन डिटेल मध्ये ऑक्सिडेशन स्टेटचे रूल्स आहेत आपण
ते त्या टॉपिक मध्ये इन डिटेल मध्ये सगळा हा पार्ट आपण स्टडी करणार आहे. आता फक्त इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये ऍड केला आहे. ओके, लक्षात. त्यामुळे ऑक्सिडेशन साइड आपली कशी असू शकते, निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते आणि झिरो पण असू शकते. लक्षात घ्या. ओके, मग इथं मी सेंटेन्स इथं काय लिहितोय बघा, ऑक्सिडेशन साइड may be positive, negative, zero or फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असू शकते. लक्षात ठेवायचं. ऑक्सिडेशन साइड पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते, झिरो असू शकते किंवा फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असू शकते. ओके, 1.5 2.5 ह्या पद्धतीने सुद्धा असू शकते. लक्षात. ओके, हे लक्षात ठेवायचं. अशा रीतीने ही ऑक्सिडेशन सेटचा आपला टोटल पार्ट होता आहे. लक्षात. आता त्यानंतर आता पिरियडिक ट्रेन्स मध्ये आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरपर्यंत स्टडी करणार. मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज आणि डिक्रीज कसं होतं. Periodic trends in metallic and non-metallic character. Metallic and non-metallic character. Okay, periodic trends in metallic and non-metallic character. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपलं ही फॅडिंग कसं होतं ते आपल्याला स्टडी करायचं. आता पिरियडिक टेबल मध्ये आपले मेटल, नॉन मेटल आणि मेटल्स हे सेपरेट रिजन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले. लक्षात घ्या. ओके, आपल्याला पिरियडिक टेबल मध्ये जर आपण बघितलं एक्स्ट्रीम लेफ्ट साइडला आपले जनरली सगळे मेटल्स आहेत. ओके, त्यानंतर एक्स्ट्रीम राइट साइडला आपले नॉन मेटल्स आहेत आणि मिडल ऑफ द पिरियडिक टेबल आपली मेटल्स आहेत. मेटल आणि नॉन मेटल सेपरेट केलेले आहेत ते मेटल्स ते झिगझॅग लाईन काढून ते सेपरेट केलेले आहेत. की पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आता बघा मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आपलं कसं होतं लक्षात घ्या. पिरियडिक टेबल मध्ये आता ही डिपेंड कशावर आहे, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता ऑलरेडी मेटल जे आहे, मेटल हे काय करतात, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन लॉस करत असतात. आणि नॉन मेटल जे आहे, नॉन मेटल आपले काय करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग लक्षात घ्या लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स हे कधी होत असतं, ऍटॉमिक साइज लार्ज असेल तर. ऍटॉमिक साइज लार्ज असेल, जेवढी ऍटॉमिक साइज जास्त असणार तेवढी इलेक्ट्रॉन इझिली लॉस होत असतात. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन कधी होणार आहे, ऍटॉमिक साइज कमी असेल. ओके, ऍटॉमिक साइज लेस. ओके, म्हणजे ज्यांची ऍटॉमिक साइज कमी असते ते नॉन मेटल असतात, ज्यांची ऍटॉमिक साइज जास्त असते ते मेटल असतात. मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतात, नॉन मेटल इलेक्ट्रॉन गेन करत असतात. आता मग मला सांगा, आपण ऍटॉमिक साइजची ट्रेंड आपण बघितलेली आहे. पण आता पिरियड मध्ये कसं होते सांगा तुम्ही. आता पिरियड मध्ये ऍटॉमिक साइज आपली काय होते, पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट कमी होत जाते. त्यामुळं काय होणार आहे, ऍटॉमिक साइज लेफ्ट टू राइट कमी झाल्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर हे कमी होऊन जाते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इनक्रीज होऊन जाते. बघा पिरियड मध्ये इन पिरियड ऍटॉमिक साइज, इन पिरियड atomic size decreases, therefore atomic size period मध्ये कमी होते, atomic size decreases, therefore metallic character decreases from left to right.
ओके, लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर आपलं काय होतं, डिक्रीज होतं. अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, जेवढे ॲटॉमिक साईज कमी तेवढं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असतं लक्षात घ्या. अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट, इन्क्रीज. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता लक्षात घ्या पिरियड मध्ये आपण काय सांगितलंय, जशी ॲटॉमिक साईज कमी होणार तशी मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जाणार आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये जे आपले लेफ्ट साइडला प्रेझेंट आहे ते स्ट्रॉंग मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणार आणि जे एलिमेंट एक्स्ट्रीम राईट साइडला आहेत ते आपले नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणार. बरोबर आहे. आता मग त्यानंतर ग्रुप मध्ये आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे कॅरी कसं होतं बघा. ग्रुप मध्ये आपली ॲटॉमिक साईज कशी होते, डाऊन दी ग्रुप ॲटॉमिक साईज आपली काय होणार, इन्क्रीज होत जाते लक्षात घ्या. ॲटॉमिक साईज ग्रुप मध्ये ॲटॉमिक साईज काय होते आपली, इन्क्रीज होते लक्षात घ्या. ॲटॉमिक साईज वाढते ग्रुप मध्ये. ओके, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, पण जेवढी ॲटॉमिक साईज जास्त तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर काय असणार आपलं, स्ट्रॉंग असणार. ओके, ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर ओके, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस डाउन दी ग्रुप. ओके, ते डाउन दी ग्रुपला मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं ॲटॉमिक साईज वाढल्यामुळे. जेवढे ॲटॉमिक साईज जास्त तेवढे इलेक्ट्रॉन इझिली लॉस होत जाणार, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, इन्क्रीज होणार. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, and non-metallic character decreases down. ओके, ग्रुप मध्ये जसं खाली जाईल तसं आपलं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं. ओके, लक्षात ठेवायचं. कारण का ग्रुप मध्ये डाऊन दी ग्रुप ॲटॉमिक साईज वाढते, जेवढी ॲटॉमिक साईज जास्त तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, जेवढी ॲटॉमिक साईज कमी तेवढं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कमी होत जातं. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे आपण मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे हे आपलं आणखी कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आणि नेक्स्ट काय असणार आपलं आयोनायझेशन एन्थॅल्पी, यांच्यावर डिपेंड असतं. ओके, metallic and non-metallic character. Non-metallic character depends on हे कशावर डिपेंड असतं, आयोनायझेशन एन्थॅल्पी आई लक्षात घ्या, and इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हेच आपण कसं लिहितो, डेल्टा EGH. आताच आपण झालं. ओके, याच्यावर डिपेंड आहे की आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी याच्यावर डिपेंड. पण मला सांगा जेवढी आयोनायझेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू जास्त असते तेवढी ॲटॉमिक साईज आपली कमी असते. ॲटॉमिक साईज कमी झाली की नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत असतं. ओके, आयोनायझेशन एन्थॅल्पी, ओके, आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस. आयोनायझेशन एन्थॅल्पी वाढली, आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं आपलं, आयोनायझेशन एन्थॅल्पी जेवढी जास्त तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, आयोनायझेशन एन्थॅल्पी इन्क्रीजेस, मेटॅलिक कॅरेक्टर ओके डिक्रीजेस. ओके, जेवढी आयोनायझेशन एन्थॅल्पीची व्हॅल्यू जास्त ना, आयोनायझेशन एन्थॅल्पी कशाला म्हणतो आपण, एखाद्या ऍटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके, जेवढी ॲटॉमिक साईज जास्त असणार
तेवढे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी कमी एनर्जी अप्लाय करणार आहे. त्यामुळे आयोनायझेशन एंथॅल्पी वाढली की काय होत जाणार आहे, ऍटॉमिक साइज कमी होऊन जाईल. त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार. अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, जेवढी आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली जास्त असणार तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर कमी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. ओके, आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी डेल्टा EgH याला आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी असं म्हणतो. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जेवढी जास्त, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जेवढी जास्त असणार आहे, इन्क्रीज होणार, तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय होणार आहे, सेम ऑर्डर फॉलो होणार. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होणार आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपलं काय होणार, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग आता ग्रुप मध्ये कसं होत जातं, आपलं ग्रुप मध्ये ऍटॉमिक साइज वाढत जाते, त्यामुळे आयोनायझेशन एंथॅल्पी व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जाणार नाही, ग्रुप मध्ये आपलं इन्क्रीज होत जाणार. आणि पिरियड मध्ये काय होणार, ऍटॉमिक साइज कमी होत जाते, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू वाढते, त्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होतं आणि मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतं. लक्षात, ही सगळ्या ट्रेंड्स आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचे आहेत. ओके, ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, ग्रुप मध्ये आपलं आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू काय होणार, डाऊन दी ग्रुप आपली कमी होत जाणार आहे, त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर हे आपलं काय होणार, इन्क्रीज होणार. जेवढा आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू जास्त तेवढी मेटॅलिक कॅरेक्टर कमी, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असतं. ओके, तोच ट्रेंड इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी मध्ये फॉलो केला जातो. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जेवढी जास्त तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर आपलं कमी असणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असणार. लक्षात. आता त्यानंतर दुसरी आपली जी पिरियोडिक ट्रेंड्स आहे ती डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड रिएक्टिव्हिटी विथ ऑक्सिजन आहे. ओके, लक्षात घ्या, पिरियोडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आपण आता बघितलेलं आहे. याच्यामध्ये मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे आयोनायझेशन एंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी वरती डिपेंड असणार आहे. जेवढे आयोनायझेशन एंथॅल्पी जास्त असणार तेवढं मेटॅलिक कॅरेक्टर आपलं कमी होत जाणार आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढणार आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचे ऑर्डर सुद्धा सेम फॉलो करणार. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपण आता स्टडी करणार आहे पिरियोडिक ट्रेंड्स इन केमिकल रिएक्टिव्हिटी. Periodic trends in chemical reactivity. Periodic trends in chemical reactivity. केमिकल रिएक्टिव्हिटीची ट्रेंड आपली ग्रुप मध्ये आणि पेड मध्ये कशी फॉलो होते लक्षात घ्या. एखादा एलिमेंट मोर रिएक्टिव्ह कसा आयडेंटिफाय करायचा आणि एखादा एलिमेंट लेस रिएक्टिव्ह कसा आयडेंटिफाय करायचा. तर लक्षात घ्या, दिस केमिकल रिएक्टिव्हिटी depends on loss of electrons and gain of electrons. Okay, केमिकल रिएक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे आपली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, एखादा एलिमेंट इलेक्ट्रॉन इझिली कसा लॉस करतो आणि इझिली इलेक्ट्रॉन गेन कसा करतो त्याच्यावरती केमिकल रिएक्टिव्हिटी डिपेंड आहे. ओके, आता मग लक्षात घ्या, पिरियोडिक टेबल मध्ये ज्या एलिमेंटची एटॉमिक साइज आपली जास्त आहे ती एलिमेंट इझिली इलेक्ट्रॉन लॉस करत असतात, त्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन रिएक्टिव्हिटी जास्त असते.
आणि ज्या इलेमेंटची ऍटॉमिक साईज कमी असते ती इलेक्ट्रॉन गेन करत असतात, त्यामुळे त्यांची सुद्धा रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होत असते. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करत असतील त्यांची ऍटॉमिक साईज आपली कशी असणार आहे, लेस, कमी असते. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे त्यांची लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऍटॉमिक साईज कशी असणार आहे, लार्ज असणार आहे. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन असणारी ऍटॉमिक साईज आपली कशी असणार आहे, लेस असणार आहे. यांची ऍटॉमिक साईज कमी असणार आहे. ओके, ऍटॉमिक साईज जास्त असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन लॉस करू शकतात, ऍटॉमिक साईज कमी असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गेन करू शकतात. जेवढे इलेक्ट्रॉन इझिली लॉस होणार तेवढी रिएक्टिव्हिटी काय होणार आहे, ओके, इन्क्रीज होणार. ओके, आता लॉस ऑफ करणारे इलेक्ट्रॉन्स, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि इकडे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, आता लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करणार आहे हे जनरली आपले काय असतात, मेटल्स असतात. आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन करणारे जनरली काय असतात, हे नॉन मेटल्स असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. मग मेटल्स आपले पिरियडिक टेबल मध्ये कुठे प्रेझेंट आहे, लेफ्ट साइडला. ओके, आणि नॉन मेटल कुठे प्रेझेंट आहेत आपले, राईट साइडला प्रेझेंट आहेत पिरियडिक टेबल. ओके, म्हणजे आपण काय सांगू शकतो, पिरियडिक टेबल मध्ये जे लेफ्ट साइडला एलिमेंट प्रेझेंट आहे ते मेटल्स आहेत आणि त्यांची रिएक्टिव्हिटी जास्त आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळे. आणि पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट राईट साइडला प्रेझेंट आहेत ते सगळे नॉन मेटल्स आहेत, ते इलेक्ट्रॉन गेन करतात त्यामुळे त्यांची रिएक्टिव्हिटी जास्त असते. ओके, लक्षात आलं. आता मग त्यानंतर रिएक्टिव्हिटी जर आपल्याला सांगायची असेल तर आपण ऑक्सिजनच्या टर्म मध्ये सुद्धा सांगू शकतो. एखादा इलेमेंट ऑक्सिजन बरोबर फास्ट रिएक्शन जितक्या फास्ट देणार तेवढी त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असणार. ओके, आता ती ऑक्सिजन बरोबरची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे बघा. ओके, लक्षात घ्या, ऑक्सिजन बरोबर रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे बघा. इलेमेंट react with oxygen, element react with oxygen to form oxides, to form oxides. एखादा इलेमेंट ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला की तो काय करणार आहे, आपला ऑक्साइडचं फॉर्मेशन करणार. लक्षात. ओके, मग ऑक्साइडचं फॉर्मेशन इझिली ज्यावेळी होत असतं त्यावेळी तो इलेमेंट हा मोर रिएक्टिव्ह असतो. ओके, आता मग लक्षात घ्या, समजा इथं मेटल आपण घेतला, मेटल जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन दाखवला की आपलं काय तयार होतं, मेटल ऑक्साइड्स तयार होतात. ओके, मेटल ऑक्साइड्स. मग लक्षात घ्या, मेटलचे ऑक्साइड जे असतात त्यांचं नेचर कसं असतं, हे बेसिक असतं. लक्षात, मेटलचे ऑक्साइड बेसिक असतात. आणि नॉन मेटल त्यांची जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली की आपल्याला नॉन मेटलिक ऑक्साइड म्हणतात. नॉन मेटलिक ऑक्साइड्स जनरली नॉन मेटलिक ऑक्साइड ते आपले ऍसिडिक असतात, त्यांचं नेचर ऍसिडिक असतं. ओके, तर मेटल आणि ऑक्सिजन यांच्यापासून मेटल ऑक्साइड तयार होतो. मेटलचे ऑक्साइड हे बेसिक असतात. ओके, आणि त्यांची ह्या बेसिक ऑक्साइडची परत जर वॉटर बरोबर रिएक्शन केली की आपल्याला काय मिळत असतो, स्ट्रॉंग बेस मिळत असतो. ओके, आणि नॉन मेटलचे ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली की नॉन मेटलिक ऑक्साइड तयार होतात. नॉन मेटलच्या ऑक्साइडने ऍसिडिक इन नेचर असतात. त्यांची जर वॉटर बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला इथं स्ट्रॉंग ऍसिड मिळत असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. सीटी पॉइंट ऑफ व्ह्यू सगळे पॉइंट महत्त्वाचे बघा. याच्यामध्ये आता समजा आपण जर्नल घेतला, मेटल समजा सोडियम जर घेतला असेल आपण, त्यांची जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन केली O2 तर आपल्याला काय मिळणार आहे, सोडियम ऑक्साइड Na2 मिळणार. ओके, हा असणार आहे तो बेसिक.
या ऑक्साईडचं नेचर बेसिक असणार, मेटलचे ऑक्साईड बेसिक असतात. यांची परत वॉटर बरोबर ट्रीटमेंट केली H2O तर आपल्याला काय मिळणार आहे, स्ट्रॉंग बेस NaOH मिळणार. लक्षात ओके, आपल्याला स्ट्रॉंग बेस मिळणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. समजा आपण नॉन मेटल जर घेतला असला याच्यामध्ये, समजा मी क्लोरीन घेतला असला, क्लोरीनची जर ऑक्सिजन बरोबर रिएक्शन केली की आपल्याला इथं नॉन मेटलिक ऑक्साइड Cl2O7 मिळत असतं. ही रिएक्शन आपण बॅलन्स केलेलं आहे. ओके, बघा नॉन मेटलचे ऑक्साइड कसे ऍसिडिक आहे. ओके, ऍसिडिक लक्षात ठेवा. ओके, यांची जर वॉटर बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळत असतं, ते स्ट्रॉंग ऍसिड मिळत असतं. ओके, मग आता ह्यांची स्ट्रॉंग ऍसिड कुठला तयार होणार, Cl2O7 क्लोरीनचा ऑक्साइड आहे, त्याची वॉटर बरोबर रिएक्शन झाली की आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड काय मिळणार आहे, HCl मिळणार. ओके, लक्षात हा काय असणार आपला स्ट्रॉंग ऍसिड. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता जनरली जे ऑक्साइडचं नेचर असतं ते बेसिक, अॅम्फोटेरिक आणि ऍसिडिक असं चेंज होत जातं. पिरियोडिक टेबल मध्ये आपले लेफ्ट साइडला मेटल्स आहेत, त्यानंतर आपले ट्रान्झिशन मेटल्स आहेत आणि त्यानंतर आपले पी ब्लॉक मध्ये नॉन मेटल्स येतात. त्यामुळे बेसिक, अॅम्फोटेरिक आणि ऍसिडिक असं नेचर ऑक्साइडचं चेंज होत जातं. लक्षात घ्या. त्यामुळे ग्रुपच्या जी मिडलला जी इलेमेंट्स प्रेझेंट आहेत, कुठल्याही ग्रुपच्या मिडलला जी इलेमेंट प्रेझेंट आहेत ती अॅम्फोटेरिक ऑक्साइड देत असतात. अॅम्फोटेरिक ऑक्साइड म्हणजे त्यांचे ऑक्साइड ऍसिड बरोबर रिएक्ट होतात आणि बेस बरोबर सुद्धा रिएक्ट होत असतात. आता बघा ह्याच्यामध्ये आपण जर Al2O3 घेतला असेल, अल्युमिनियम, ह्याचे ऑक्साइड्स, अल्युमिनियमचे ऑक्साइड्स हे अॅम्फोटेरिक ऑक्साइड असतात. असं अॅम्फोटेरिक ऑक्साइड आहे. अॅम्फोटेरिक म्हणजे काय, त्या अल्युमिनियम ऑक्साइडची रिएक्शन ऍसिड बरोबर पण होत असते आणि बेस बरोबर पण होत असते. त्यानंतर न्यूट्रल ऑक्साइडचं सुद्धा फॉर्मेशन होतं. NO नायट्रिक ऑक्साइड आणि CO हे आपले दोन ऑक्साइड जे आहेत ते आपले दोन्ही कसे न्यूट्रल ऑक्साइड्स आहेत. हे ऍसिडिक पण नाहीत, बेसिक पण नाहीत. आणि CO2 जो आहे, कार्बन डायऑक्साइड, हा आपला ऍसिडिक ऑक्साइड आहे. ओके, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने अनेक एलिमेंट्स आहेत अॅम्फोटेरिक ऑक्साइड दाखवणार. न्यूट्रल ऑक्साइड सुद्धा आणखी असतील. ऍसिडिक ऑक्साइड काय, सगळे आपले नॉन मेटलचे ऑक्साइड हे ऍसिडिक असतात. तसं म्हणजे एखाद्या एलिमेंटची रिएक्टिव्हिटी डिसाइड करायचं असेल तर ती कशावर डिपेंड असणार आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि दुसरे कशावर डिपेंड असणार आहे, फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड्स. ओके, ऑक्साइड फॉर्मेशन वरती डिपेंड असणार आहे. ओके, मोर इझिली ऑक्साइड जो फॉर्म होणार आहे त्याची रिएक्टिव्हिटी आपली जास्त असणार. ओके, लक्षात की ही पिरियोडिक ट्रेंड्स इन केमिकल रिएक्टिव्हिटी होती. आणि इथं आपला हा टॉपिक पिरियोडिक टेबल हा कंप्लीट इथं संपलेला आहे. ओके, थँक्यू.